शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यात राज्यात आपला नावाचं एक डंका वाजवणाऱ्या व गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटणाऱ्या सौभाग्यवती शाहीन हकीम यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या ज्येष्ठ कन्या डॉक्टर लुबना हकीम व जावई प्राध्यापक सरफराज आलम यांच्या नेतृत्वात राणी दुर्गावती शाळा अल्लापिल्ली येथे शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थित केक कापून साजरा करण्यात आला व तसेच ग्रामीण रुग्णालय अहिरी येथे फळ वाटप व तसेच इंदाराम येथील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना बुक, पेन, वह्या व वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडण्यात आलेला आहे व तसेच राणी दुर्गावती शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर त्यांना बक्षीस देण्यात आले। यावेळी अहिरी येथील सामाजिक कार्यकर्ता सुरेंद्र भावलोने यांनी आपले विचार मांडले। त्यांची आपल्याला आवर्जून आठवण येते अशा मम्मीजींचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करून या ठिकाणी भाभींना मी इथे अधिकच काही वेळ न घेता, कारण विद्यार्थी जवळपास सकाळपासून आहेत, मान्यवर वेळेवरती पोहोचले, परंतु कार्यक्रमाचं सर्व रेलचेल नियोजन साऱ्या बाबी या ठिकाणी लक्षात घेता थोडस उशिरा कार्यक्रम या ठिकाणी प्रारंभ झाला, सुरुवात झालं। विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, यांचं वेळेचं भान लक्षात घेता मी अधिकच काही बोलणार नाही। आज सन्माननीय भाभींचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवशी फक्त एक 4 ओळी या ठिकाणी मी 4 ओळी व्यक्त करून या ठिकाणी माझा विचार या ठिकाणी थांबवतो आहे। आजच्या या वाढदिवसा प्रसंगी भाभीजी आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सह्याद्रीची शौर्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो इतकंच आजच्या या प्रसंगी मी वाढदिवसाच्या भाभींना शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। थँक्यू मच, धन्यवाद। जय हिंद, जय भारत।